थांबा थांबा, तुम्हालाही तुमचा आयुष्याचा कंटाळा आला आहे का? हा व्हिडिओ तुमच्यासाठी. एक छोटीशी स्टोरी जी तुमचं कदाचित आयुष्य बदलू शकते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. एक मुलगा जो आयुष्यभर स्वतःला गरीब समजत राहिला, लोकांच्या दारात उभा राहिला, सहानुभूती मागत राहिला, भीक मागत राहिला. पण एक दिवस त्याला कळालं की तो भिकारी नव्हता, तो तर एक राजाचा मुलगा होता. तर झालं असं, एका छोट्याशा गावात एक मुलगा राहत होता. फाटके कपडे, रिकामं पोट आणि डोळ्यात खूप सारे प्रश्न. तो रोज लोकांकडे काम मागायचा. कधी मिळायचं नाही, कधी अपमान मिळायचा. त्याला वाटायचं माझं नशीबच खराब आहे. एक दिवस त्याच्या गावात एक वृद्ध साधू आला. तो साधू त्या मुलाकडे पाहिलं आणि हसू लागला. तो साधू त्या मुलापाशी जाऊन विचारला की तू इतका का दुःखी आहेस? त्या मुलाने म्हणलं, कारण माझ्याकडे काहीच नाही, मी एक भिकारी आहे. तो साधू पुन्हा हसला आणि त्या मुलाला म्हणाला, तुझ्याकडे सगळं काही आहे, फक्त ते तुला शोधता येत नाही, ओळखता येत नाही. साधू त्याला गावाबाहेरच्या एका जुन्या महालात घेऊन गेला. त्या महालात भिंतीवर काही फोटोज होते आणि त्यात एक चेहरा अगदी त्याच्यासारखा होता. साधू म्हणाला, हे तुझे वडील, या राज्याचे राजे. त्या राज्यावर जेव्हा शत्रूंनी हल्ला केला तेव्हा तुला वाचवण्यासाठी या राज्यातून तुला दूर पाठवलं गेलं. तू भिकारी नाहीस, तू वारसदार आहेस. त्या दिवशी त्याचं आयुष्य पालटलं. त्याला पैसा मिळाला म्हणून नाही, कारण त्याला ओळख मिळाली म्हणून. जगात अनेक लोक गरीब असतात, ते फक्त स्वतःची किंमत विसरलेले असतात. कदाचित तुम्ही सुद्धा स्वतःची किंमत विसरला असाल. लोकांनी सांगितलं असेल तुझ्याकडून काही होणार नाही, पण लक्षात ठेव, सिंहाला कुणी सांगावं लागत नाही की तो सिंह आहे. त्याला फक्त स्वतःची ओळख आठवावी लागते. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्यात काहीतरी आहे, तर कमेंट मध्ये नक्की लिहा, मी माझी किंमत ओळखेन. आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.